सक्का भाऊ पक्के वैरी, भावाने बापाने दारात तोडला, ऐकूनच हादरून जाल, जळगाव हादरलं. आपल्या मुलांच्या आयुष्य सुखात जावे, त्यांना जीवनात विशेष श्रम पडू नये यासाठी काही पालक राबून चल अचल संपत्ती जमवतात. अनेक पिढ्यांना वारसा हक्काने चल अचल संपत्ती मिळत असते. मात्र हीच संपत्ती कित्येकदा वादाचे आणि हिंसेचे कारण बनते. संपत्तीच्या वादातून कित्येक अप्रिय घटना घडतात. त्यात एक जण दुसऱ्याच्या जीवावर उठतो आणि खुनासारखी घटना घडते. मोठमोठ्या सुसंस्कृत घरामध्येही अशा वादाच्या घटना घडत असतात. अशाच मालमत्तेच्या वादातून पित्याने आपल्याच थोरल्या मुलाची धाकट्या मुलाच्या मदतीने हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील बाळद या गावी घडलेली आहे. भडगाव पोलिसांच्या सतर्कतेने या घटनेतील अपघाताचा बनाव आणि खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ही घटना सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द या गावी राजेंद्र रामचंद्र शिंदे हे आपल्या परिवारासह राहत होते. त्यांना भारत आणि बाळू अशी दोन मुले होते. भारत हा मोठा तर बाळू हा त्यांचा लहान मुलगा होता. राजेंद्र शिंदे यांचा लहान मुलगा बाळू हा नेहमी त्यांना त्यांच्या घराच्या वाटणीत जास्तीचा हिस्सा मागत असे. त्यातून तो नेहमीच त्याचे वडील राजेंद्र यांच्याशी वाद घालत असे. बाळूचा मोठा भाऊ भारत हा त्याला समजावण्यासाठी जात असे. त्यावेळी तो भारतचे ऐकत नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या घरातील वातावरण गडू झालेले होते. अखेर बाळूच्या जीवनातील 8 एप्रिल ही अखेरची रात्र ठरली होते. या रात्री त्याच्याच दाम्पत्यासह मोठ्या भावाच्या हातून त्याला मरण आले होते. रात्री 9:30 ते 9:45 वाजण्याच्या सुमारास बाळूने त्याचे वडील राजेंद्र शिंदे यांच्यासोबत घराच्या वाटणीत जादा हिस्सा हवा या विषयावरून वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्याच्या या नेहमीच्या वादाला त्याचे वडील आणि मोठा भाऊ भारत हे दोघेही वैतागलेले होते. घराबाहेर भर रस्त्यावर सुरू असलेल्या पिता पुत्रामधील भांडणाचा आवाज परिसरातील लोकांच्या कानावर पडू लागला होता. पिता पुत्राच्या वादात शब्दामागे शब्द वाढत होते. अखेर वैतागलेल्या राजेंद्र शिंदे यांनी संतापाच्या भरामध्ये बाळूला शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. तरी बाळू त्याचा घराच्या वाटणीतील जास्तीचा हिस्सा मागत असल्यामुळे राजेंद्र आणि त्यांचा मोठा मुलगा भारत अजूनच संतापले होते. त्यांनी बाळूच्या चेहऱ्यावर आणि छातीवर लाकडी दांडकाने मारहाण सुरू केली. या मारहाणीमध्ये बाळूच्या डोक्यावर जबर मार बसल्यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होण्यास सुरुवात झाली होती. या प्रकाराची माहिती समजताच बाळद गावचे पोलीस पाटील सुनील पाटील हे घटनास्थळी धावत आले. त्यांच्यासह गावातील इतरांनी जखमी बाळू शिंदे याला तातडीने भडगाव येथे सरकारी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी बाळूला तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती पोलीस पाटील सुनील पाटील यांनी लागलीच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे आपल्या सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ आणि मृतदेहाची त्यांनी बारकाईने पाहणी केली असता त्यांना मयताच्या चेहऱ्यावर आणि छातीवर मारहाण झाल्याच्या खुणा दिसून आल्या. बाळूच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासासाठी त्यांनी त्याचा मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरे तपासणी कामी रवाना केला. अधिक चौकशी कामी मयत बाळू शिंदे याचे वडील राजेंद्र शिंदे आणि त्यांचा मोठा भाऊ भारत यांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. दोघांची सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी बाळूचा घरावरून खाली पडल्याने अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र दोघांची सखोल चौकशी करत गरजेनुसार त्यांना पोलिसी खाक्यात दाखवण्यात आला. अखेर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. मयत बाळू हा त्याचे वडील राजेंद्र शिंदे यांना घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागत असे. 8 एप्रिल रोजी रात्री 9:45 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे बाळूने वाद घालण्यास सुरुवात केलेली होती. त्याच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून राजेंद्र शिंदे आणि भारत शिंदे या दोघा पिता पुत्रांनी मिळून त्याला लाकडी दांडकाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यावर जबर मार बसल्यामुळे तो मरण पावला होता. दोघा पिता पुत्राने आपला गुन्हा कबूल केल्यानंतरही बाळूचे कोणीही नातेवाईक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. अखेर पोलीस पाटील सुनील पाटील यांनी पुढाकार घेत
राजेंद्र शिंदे आणि भारत शिंदे या दोघा पिता पुत्रांच्या विरोधात बाळूच्या खुनाची फिर्याद दाखल केली। भाग 1 गुन्हा रजिस्टर नंबर 123/2025 भारतीय न्याय संहिता 103(1), 115(2), 352, 3(5) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला। दोघांना 9 एप्रिल रोजी अटक करण्यात आली। दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अपघाताचा बनाव करून नामानिराळे राहण्याचा दोघांचा प्लॅन उघडकीस आणला। अवघ्या 1 तासामध्ये या घटनेतील संशयित आरोपींना निष्पन्न करण्यात भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले होते। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे आणि इतर सहकाऱ्यांनी या गुन्ह्याच्या तपास कामी सहभाग घेतला। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के करत आहेत।